नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपल्याला विद्यार्थ्यांना अध्ययन स्तर 9 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो यावरून अध्ययन स्तर 10 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो या अध्ययन स्तरापर्यंत आणावयाचे आहे। आपण आधी मुलांना बेरजेचे चिन्ह वापरून सरळ बेरीज शिकवली आहे। आता पुढचा टप्पा आहे तीच बेरीज मुलांच्या दैनंदिन जीवनाशी जोडणे। यालाच आपण अध्ययन स्तर 10 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो असे म्हणतो। आता आपण बघूया अध्ययन स्तर 9 मधील शिकणे। अध्ययन स्तर 9 मध्ये मुलांना 0 ते 9 या संख्यांशी मैत्री झाली आहे। ते बेरीज हे चिन्ह समजतात आणि छोट्या बेरीज करू शकतात, जसे की 4 + 3 = 7। ही बेरीज कौशल्याची मूळ पायरी आहे। आता आपण पाहूया की अध्ययन स्तर 10 मध्ये काय बदलते। अध्ययन स्तर 10 मध्ये आपण बेरीज जगण्याशी जोडतो, म्हणजेच मुलांना वस्तू दिसायला हव्यात, गोष्ट समजायला हवी आणि मग गणित करायला हवे। उदाहरणार्थ, राधाकडे 3 फुले होती, तिने आणखी 2 फुले तोडली, आता तिच्याकडे किती फुले झाली। येथे मुले गोष्ट, वस्तू मोजणे, कृती, उत्तर हा मार्ग वापरतात। शिकवताना शिक्षकांनी कोणत्या पद्धतीने जावे। फळे, पेन्सिली, लाडू, बिया, खेळणी इत्यादी वस्तूंचा वापर करावा। मुलांच्या हातात वस्तू ठेवून म्हणावे, हे 3 आहेत, आता 2 आणूया, आता एकत्र किती झाले। यामध्ये आपण खालील बाबी लक्षात ठेवाव्यात। गोष्ट वाक्ये लहान ठेवावेत, जास्त मोठी वाक्ये मुलांना गोंधळात टाकतात। मुलांनाच वाक्य, कृती, उत्तर बोलू द्यावे। शिक्षक फक्त मार्गदर्शकाची भूमिका निभावतील। शेवटी गणित लिहायला लावा। काय झाले, सगळे एकत्र झाले, बेरीज झाली, आता 3 + 2 = 5 असे लिहूया। आता आपण मुलांना देण्यासारखी काही दैनंदिन उदाहरणे बघूया। दैनंदिन उदाहरणे देताना आपण ती वास्तव परिस्थितीशी जोडून शाब्दिक उदाहरणाच्या माध्यमातून बेरजेच्या चिन्हांचा वापर करून संख्या रूपात त्याची मांडणी करणार आहोत। पहिल्या उदाहरणासाठी आपण वर्गात सहज उपलब्ध होऊ शकतील अशा पेन्सिलींचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करू। आता हे उदाहरण आपण शब्दात असे मांडू की अकबरजवळ 3 रंगीत पेन्सिल होत्या, अमरने त्याला 2 रंगीत पेन्सिल दिल्या, यावरून 3 + 2 = 5 अशी त्याची मांडणी होईल आणि मुले उत्तरापर्यंत येतील। दुसऱ्या उदाहरणासाठी आपण शालेय परिसरात सहज उपलब्ध होतील अशा फुलांचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करू। आता हे उदाहरण आपण शब्दात असे मांडू की नेहाजवळ 4 फुले होती, शरदने तिला 3 फुले दिली, यावरून 4 + 3 = 7 अशी त्याची मांडणी होईल आणि मुले उत्तरापर्यंत येतील। अशा प्रकारे आपण बेरजेची दैनंदिन उदाहरणे घेऊ शकतो। आता आपण एक कृती आधारित उपक्रम बघूया। उपक्रमाचे नाव आहे मोजा आणि सांगा। मुलांच्या 3-3 जणांच्या गटांना पदार्थ किंवा वस्तू द्या। शिक्षक दैनंदिन परिस्थिती सांगतील, मुले वस्तू मांडतील। एक मूल गोष्ट बोलेल, दुसरे मूल बेरीज बोलेल, तिसरे मूल फळा किंवा कागदावर बेरीज लिहिल। यामुळे दृष्टी, श्रवण, कृती या तिन्हींचा वापर होईल। यावरून निष्कर्ष काय निघतो। अध्ययन स्तर 9 मधील बेरीज मागे जाणार नाही, तर ती आता अर्थपूर्ण होते। मुलांना बेरीज ही जीवनाचा भाग आहे हे समजते आणि हाच अध्ययन स्तर 10चा उद्देश आहे। सर्वांना निपुण महाराष्ट्र अभियानासाठी शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो ही अध्ययन क्षमता प्राप्त असणे आवश्यक आहे। शिवाय शाब्दिक उदाहरणे सोडवण्यासाठी वाचनाचा अपेक्षित अध्ययन स्तर गाठणे देखील आवश्यक आहे। कारण वाचन क्षमता विकसित नसेल तर विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणे सोडवताना अडचण निर्माण होऊ शकते। त्यासाठी आपल्याला शाब्दिक उदाहरणे सोडवण्याआधी
वाचन कौशल्यावर भर द्यावा लागणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की गणित शिकण्याच्या विविध पद्धती आहेत, ज्यात गणिताची भाषा याचा परिचय आपण आधीच आपल्या विद्यार्थ्यांना करून दिलेला आहे. त्याच्याच मदतीने आपण विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणांकडे घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या वर्गात कशा प्रकारे कृती करायची आहे हे समजून घेण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण बेरीज कशी करायची हे शिकलो आहोत ना? हां, मला सांगा 3 आणि 2 किती होतात? 5. आणि 3 आणि 3 किती होतात? 6. खूप छान. म्हणजे आपल्याला अंकांची बेरीज करता येते. पण ज्या वेळेला बेरीजचं उदाहरण असं शब्दांच्या पद्धतीने दिलेलं असेल तेव्हा कसं करायचं ते आज आपल्याला शिकायचं आहे. त्याआधी मी प्रश्न वाचतो. समीक्षाकडे 4 पट्ट्या आहेत. नियतीने तिला अजून 2 पट्ट्या दिल्या, तर समीक्षाकडे आता एकूण किती पट्ट्या झाल्या? आता हे उदाहरण सोडवण्यासाठी मी समीक्षाला आणि नियतीला बोलवतो. समीक्षा इकडे, नियती तू पण इकडे. हा, समीक्षा तुझ्याकडे किती पट्ट्या आहेत दाखव मला. 1 2 3 4. 4. तुझ्याकडे किती नियती? 2. हा, आता या 2 पट्ट्या हिला दे तू समीक्षाला. हा, समीक्षा आता तुझ्याकडे एकूण किती पट्ट्या झाल्या मोजून दाखव. 1 2 3 4 5 6. किती पट्ट्या झाल्या मग? 6. तुझ्याकडच्या 4 आणि तिच्याकडच्या 2 अशा एकत्र आल्या तेव्हा किती पट्ट्या तयार झाल्या? 6. हा, समीक्षाने आपल्याला पट्ट्या मोजून दाखवल्या. आता हेच उदाहरण जेव्हा आपल्याला वहीवर किंवा फळ्यावर पाटीवर सोडवायचं असेल तर ते कसं सोडवणार? समीक्षाकडे किती पट्ट्या आहेत? 4. 1 2 3 4. आणि नियतीकडे किती पट्ट्या आहेत? 2. 1 2. आता एकूण किती पट्ट्या झाल्या मोजूया. 1 2 3 4 5 6. अशा प्रकारे आपण हे बेरीजचं जे शाब्दिक उदाहरण आहे ते या पद्धतीने सोडवू शकतो. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की उदाहरण सोडवण्यापूर्वी विद्यार्थ्याला दिलेला प्रश्न नेमका काय आहे हे आधी समजायला हवे. या उदाहरणात आपल्याला कोणती क्रिया करायची आहे, बेरीज किंवा वजाबाकी, हे देखील विद्यार्थ्याला ठरवता आले पाहिजे. त्यासाठी आपण विद्यार्थ्याला सांगू शकतो की ज्या वेळेला प्रश्नात एकूण किंवा मिळवले किंवा एकत्र केले असे शब्द आले तर आपल्याला त्या ठिकाणी बेरीज करायची आहे. विद्यार्थ्यांना उदाहरणे सोडवण्याची गोडी वाटावी यासाठी सुरुवातीला आपल्याला विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी निगडीत विविध बाबींचा समावेश करून उदाहरणे तयार करावी लागतील. विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेतल्यास विद्यार्थी लवकर शिकतात. हे लक्षात घेऊन आपल्याला अधिकाधिक विद्यार्थ्यांना या कृतींचा नियमित सराव द्यावा लागेल. नुकतंच पाहिलेल्या व्हिडिओप्रमाणे आपण आपल्या वर्गात सर्व विद्यार्थ्यांचा गटागटात नंतर स्वतंत्रपणे अधिकाधिक सराव करून घेतला तर विद्यार्थी निश्चितच दैनंदिन वापरामध्ये 0 ते 9 संख्यांवर आधारित बेरजेची उदाहरणे देखील सहज सोडवू शकतील अशी मला खात्री आहे. चला, निपुण विद्यार्थी घडवण्याच्या आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.